नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं नुकतंच फार्मसीमध्ये एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि ॲज अ फ्रेशर जर ते जॉबसाठी कुठेतरी अप्लाय करत असतील तर त्यांच्याकडे त्यांचा रेझ्युमे असणं गरजेचं आहे. आता हा जो रेझ्युमे आहे तो तुम्ही बनवत असताना कोणकोणते मुद्दे त्यामध्ये ॲड केले पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही तुमचा रेझ्युमे बनवला पाहिजे जेणेकरून तो जॉबसाठी शॉर्टलिस्टेड होईल. या सर्व मुद्द्यांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज अ फ्रेशर जेव्हा तुम्ही जॉबसाठी अप्लाय करणार आहात तर त्यावेळेस काही मुद्दे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे, तुम्ही तुमचा जो रेझ्युमे बनवत आहात तो फार मोठाही नको, तो जास्तीत जास्त 2 पेजचा हवा, 2 पेजपेक्षा जास्त मोठा नको. त्या रेझ्युमेमध्ये पॉईंट लिहित असताना जे काही पूर्वीपासून सगळे रेझ्युमे एकसारखा बनवत आहेत तसा बनवू नका. आजकाल तुम्हाला कॅनवावरती किंवा मायक्रोसॉफ्टवरती काही टेम्पलेट मिळतात, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करून तुमचा रेझ्युमे अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता हा रेझ्युमे बनवत असताना त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आले पाहिजेत, तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचं नाव, तुमच्या ज्या काही बेसिक डिटेल्स आहेत त्यामध्ये तुमचा ॲड्रेस, तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स या सर्व गोष्टी वरती आल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो करिअर ऑब्जेक्टिव्ह. आता बरेच जण काय करतात, हे करिअर ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना कुठेतरी नेटवरती जे काही अवेलेबल करिअर ऑब्जेक्टिव्ह आहेत ते घेतात. तर नेटवरून जरी तुम्ही करिअर ऑब्जेक्टिव्ह घेत असाल तरी ते तुमच्या प्रोफाईलला, तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होणारा असावा आणि जे काही करिअर ऑब्जेक्टिव्ह लिहिताय ते तुम्ही एकदा नीट समजून घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या ओन वर्डमध्ये देखील करिअर ऑब्जेक्टिव्ह लिहिलं तर ते जास्त उत्तम ठरणार असेल. त्यानंतर मुद्दा येतो तुमचं क्वालिफिकेशन. आता जे तुमचं क्वालिफिकेशन लिहायचं आहे त्यामध्ये सिक्वेन्स कसा ठेवायचा आहे, जे क्वालिफिकेशन तुमचं रिसेंटली झालेलं आहे, जे हायर क्वालिफिकेशन आहे ते पहिल्यांदा आलं पाहिजे. म्हणजे जर तुमचं M.Pharm झाला असेल रिसेंटली तर M.Pharm पहिल्यांदा येईल, त्यानंतर B.Pharm, त्यानंतर तुमचं 12th कुठे झालेलं आहे, 10th कुठे झालेलं आहे, असा सिक्वेन्स हवा. तर हायर क्वालिफिकेशन जे काय आहे, रिसेंटली झालेलं एज्युकेशन ते पहिल्यांदा येईल. या सिक्वेन्समध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन जे आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते लिहायचं आहे. यामध्ये मग काही मुद्दे येतील, तुमच्या इन्स्टिट्यूट, कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव येईल, तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत, कधी तुमचं ते क्वालिफिकेशन कंप्लीट झालं, हे मुद्दे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो, तुम्ही फ्रेशर आहात, तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स नाही, मात्र या ठिकाणी तुम्ही काही मुद्दे ॲड करू शकता. तुम्ही B.Pharmला 3rd इयरला असताना जी काही इंटर्नशिप केलेली आहे ती कुठल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे केलेली आहे ते देखील त्यामध्ये मेन्शन करा. त्याशिवाय तुम्ही B.Pharmला जो कुठला प्रोजेक्ट केला असेल, काही प्रोजेक्ट वर्क, एक्स्ट्रा वर्क तुम्ही केला असेल, तुम्हाला इतर कुठला एक्सपिरियन्स असेल किंवा काही ठिकाणी कामाचा इंटर्नशिप केल्याचा अनुभव असेल तर ते देखील खाली तुम्ही मेन्शन करा, त्याचा देखील इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा, कॉलेजला असताना तुम्ही कुठल्या कमिटीमध्ये काम केलं असेल, जनरल सेक्रेटरी असाल किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं असेल तर ते देखील त्या ठिकाणी मेन्शन करा, त्याचा देखील एक वेगळा इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो. तुम्ही काही पब्लिकेशन केले असतील तुमच्या कॉलेजच्या दरम्यान, काही रिसर्च आर्टिकल, रिव्ह्यू आर्टिकल, ते देखील त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा CV असला पाहिजे, तुमचा रेझ्युमे असला पाहिजे. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, काही आणखीन मुद्दे आपण ॲड करू शकतो, ते म्हणजे तुम्हाला जे काही टेक्निकल नॉलेज असेल किंवा तुमचे जे काही स्किल्स आहेत ते देखील त्या ठिकाणी मेन्शन करायचे. स्किल्स डिटेल्समध्ये मेन्शन करायचे नाहीत, कीवर्ड टाईपमध्ये मेन्शन केले तरी चालतील, पण ते कीवर्ड्समध्ये मेन्शन करत असताना ते स्किल्स जे आहेत ते तुम्ही ज्या प्रोफाईलला अप्लाय करताय त्याच्याशी रिगार्डिंग असणं गरजेचं आहे. तुम्ही जो काही तुमचा रेझ्युमे बनवताय त्याचा वर्ड फॉर्मॅट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या जॉबसाठी अप्लाय करताय तर त्या अकॉर्डिंगली वेगळा जसा प्रोफाईल असेल, कधी क्वालिटी ॲश्युरन्सचा असेल, कधी रेग्युलेटरी अफेअर्स, कधी क्लिनिकल ट्रायल्स, तर त्यानुसार लागणारे जे स्किल्स आहेत ते त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. त्यामुळं ज्या जॉब पोस्टसाठी तुम्ही जेव्हा तुमचा रेझ्युमे पाठवाल त्यामध्ये ते स्किल्स आहेत किंवा जे काही तुमचे नॉलेज, टेक्निकल नॉलेज आहे ते अपडेट करून पाठवत चला. करिअर ऑब्जेक्टिव्ह देखील अपडेट करून पाठवता येणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हे महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स महत्त्वाचे आहेत, क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी बऱ्याचदा त्या ठिकाणी ब्लड ग्रुप या काही गोष्टी मेन्शन करत असतात, त्या गोष्टी मेन्शन करायचे गरजेचं नाहीये. त्या ठिकाणी काही मुद्दे तुम्ही नमूद करू शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही हॉबीज मेन्शन करू शकता, पण त्या हॉबीज अशा असाव्या ज्या की कंपनीसाठी स्किलफुल ठरू शकतात.
तर अशा पद्धतीनं तुम्ही ते अपडेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे चांगलं एडिटिंग स्किल असेल किंवा एक्सेल असेल किंवा जे काही वर्डमधलं तुम्ही एखादं कुठलं तरी सर्टिफिकेट कोर्स केला असेल तर ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि तुमचं जे काही हॉबीज आहेत, फॉर एक्झाम्पल मला व्हिडिओ क्रिएटिंग आवडतं, माझा यूट्यूब चॅनल आहे स्वतःचा, हे माझे हॉबीज आहेत, तर ते मी त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्याचा कुठेतरी कम्युनिकेशन स्किलचा त्या गोष्टींचा तिथं त्यांना फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीचे स्किल सेट तुम्हाला लिहायचे. फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लिनिकल ट्रायलसाठी अप्लाय करताय, तर तुम्हाला क्लिनिकल ट्रायलचे जे काही फेजेस आहेत किंवा क्लिनिकल ट्रायल संदर्भातलं जे काही नॉलेज आहे, फार्माकोव्हिजिलन्स आहे, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट आहे, या रिगार्डिंग जे काही टेक्निकल नॉलेज तुम्हाला असेल ते कीवर्ड टाईपमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करा. तर अशा पद्धतीने तुमचा रेझ्युमे बनवायचा आहे. जास्त डिटेल्स तो नसावा. ॲज अ फ्रेशर 1 to 2 पेजचाच तुमचा रेझ्युमे असला पाहिजे. अशा पद्धतीनं तो हवा. तो अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. फक्त टाईप केले वर्डमध्ये मिसमॅच डेटा आहे असं नको. मी सांगितलंय त्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा असला पाहिजे. काही फ्रीमध्ये तुम्हाला फ्रेशर्ससाठी रेझ्युमेचे जे काही टेम्पलेट्स आहेत ते अवेलेबल आहेत. कॅनवावरती आहे, मायक्रोसॉफ्टवरती आहेत, इंटरनेटवरती बरेच फ्रीमध्ये मिळून जातील. त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. आणि तुमचा रेझ्युमे कसा असावा यासाठी हे काही मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा रेझ्युमे बनवा. आणखीन एक मुद्दा, रेझ्युमे तुम्ही ज्यावेळेस जॉबसाठी अप्लाय कराल तर त्यावेळेस त्या ठिकाणी रेझ्युमे पाठवत असताना त्यामध्ये काही प्रत्येक वेळी चेंजेस करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या जॉब पोस्टसाठी अप्लाय करताय त्या रिगार्डिंग करिअर ऑब्जेक्टिव्ह, त्या रिगार्डिंग स्किल सेट आणि डेट, ज्या दिवशी तुम्ही तो रेझ्युमे पुढे पाठवताय ती डेट त्या ठिकाणी तुम्ही पाठवणं लिहिणं गरजेचं आहे. हे चेंजेस करून पाठवायचे. किंवा बरेच जण काय करतात, त्यांचा रिझ्युमे कुठेतरी 1-2 महिन्यापूर्वी बनवलेला असतो आणि ते जानेवारीमध्ये अप्लाय करत असतात आणि कुठेतरी त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बनवलेला रेझ्युमे आहे, त्यावरती डेट चेंज केलेले नाहीत, आहे तसा पाठवून देतात. असं करू नका. आणि त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्या ठिकाणी आता बऱ्याच टेक्निकल फॅसिलिटी अवेलेबल झालेल्या आहेत. तुम्ही तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर या ज्या काही डिटेल्स मेन्शन करताय त्या डिटेल्स त्या ठिकाणी हायपर लिंक करू शकता, जेणेकरून PDF जर ओपन केली सॉफ्ट कॉपी तर डायरेक्टली मेल पाठवायचा ऑप्शन येतो. अशा बरेच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आशा करतो यामध्ये मी जे काही मुद्दे महत्त्वाचे नमूद केले ते तुम्हाला हेल्पफुल ठरले असतील. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे कॉलेजचे ग्रुप आहेत, मित्र जे फ्रेशर्स आहेत, जॉबसाठी अप्लाय करत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की ॲज अ फ्रेशर तुम्ही जॉब कसा सर्च करायचा आहे. त्यानंतर आपण माहिती बघणार आहोत इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने करायची, कुठले क्वेश्चन्स वारंवार विचारले जातात. अशा पद्धतीने ही आपली व्हिडिओ सिरीज चालेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.